केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला वजनदार खाती आली की महाराष्ट्रातील जनतेला अत्यानंद होतो, आपसुकच अपेक्षाही वाढतात। आता तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात अत्यंत वजनदार खाती मिळालेली आहेत। रेल्वे, उद्योग, आरोग्य सोबतच अर्थही आहे। या सगळ्यांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। आणि या गतीबरोबरच नेमकं महाराष्ट्राचं चित्र कसं असेल याचा विचार इथली जनता करते आहे। आणि म्हणूनच आज त्याच गतिमान रेल्वेमध्ये मी आहे आणि सोबत आहेत देशाचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे। गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत आणि आता रेल्वेचं खातं मिळाल्यानंतर देशाच्या या रेल्वेला अधिक गती प्राप्त करून देण्यासाठी ते काय करणार आहेत, सोबतच महाराष्ट्रातील जनतेला काय देणार आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कारण 1.25 महिना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट झाल्यानंतर, शपथ घेतल्यानंतर दिल्लीत होते आणि आता 1.25 महिन्यानंतर ते महाराष्ट्रात आलेले आहेत। दादा, सुरुवातीला तुमचं अभिनंदन। तुम्ही 1.25 महिन्यानंतर महाराष्ट्रात याच मोठ्या रेल्वे बोगीतून औरंगाबादकडे निघालात। महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय आनंदाची बातमी घेऊन आलात? महाराष्ट्राच्या जनतेसाठी सगळ्यात महत्त्वाची आनंद तर बातमी ही आहे की आपल्या राज्यामध्ये रेल्वे राज्यमंत्रीपद मिळालं, अर्थ राज्यमंत्रीपद मिळालं, आरोग्य मिळालं आणि त्याचबरोबर पहिल्यापासूनच वाणिज्य तर आपल्याकडे होतंच। असे महत्त्वाची पदं, खाती आपल्याला मिळाल्याच्या नंतर साहजिकच या राज्यातल्या जनतेच्या आशा अपेक्षा उंचावलेल्या आहे। आता प्रत्येक मंत्र्याला आपल्या आपल्या खात्यामध्ये आपला परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे। आपल्या खात्यातून आपल्या राज्यासाठी, आपल्या मतदारसंघासाठी काय नेता येईल याचा विचार तर प्रथम प्राधान्यानं कोणताही लोकप्रतिनिधी करतो आणि ते सगळेजण आम्ही आपल्या राज्याचा विचार पहिला करणारच आहे, आपल्या मतदारसंघाचा विचार करणार आहे। आता मी तर विरोधी पक्षामध्ये काम केलं आहे। हे 5-7 वर्ष जर सोडले तर मी गेले 35 वर्ष आमदार खासदार आहे। हा पूर्ण काळ हे 6-7 वर्ष जर सोडले तर मी विरोधी पक्षात काम केलं आहे। आणि त्यामुळं महाराष्ट्राचे, मराठवाड्याचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी मी अनेक डेलिगेशन सोबत गेलो, मी स्वतः डेलिगेशन नेले। त्यामुळं मला या प्रश्नाची जाणीव आहे। या प्रश्नाला मी पहिल्यांदा प्राधान्य देणार आहे। पण महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्या की आमच्या कामाचं मूल्यमापन केवळ आमच्या मतदारसंघात आम्ही काय केलं, आमच्या जिल्ह्यात आम्ही काय केलं, आमच्या मराठवाड्यात आम्ही काय केलं आणि आमच्या राज्यात आम्ही काय केलं याच्यावर आमचं मूल्यमापन केवळ करू नये असं माझं म्हणणं आहे। आम्ही तर याच्यासाठी करूच की आमची बांधिलकी आहे, पण देशाचा मंत्री असल्याच्या नंतर आमच्यासमोर देशातल्या काही समस्या असतात। त्याच मुद्द्याकडे येणार आहे। दादा, कोरोना काळामध्ये रेल्वे जवळपास वर्षभर ठप्प होती। रेल्वेसमोर अनेक आव्हानं उभी राहिलेली आहेत। आता हळूहळू रेल्वे सुरू झालेली आहे। देशातल्या सगळ्या शहरांना जोडणारा हा सगळ्यात मोठा दुवा आता सुरू झालेला आहे, तरी अडचणी आहेत। रेल्वेसमोर आत्ताच्या काळामध्ये कोरोना नंतरची किंवा कोरोनाच्या परिस्थितीतली काय संकट तुम्हाला दिसून आली? कारण तुम्ही 1.25 महिन्यामध्ये ते अभ्यासला असाल आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी, रेल्वेला अधिक गतिमान करण्यासाठी काय उपाययोजना तुम्ही केलात, तसं काय दिशा देणार आहात? कोरोना काळामध्ये सगळ्याच क्षेत्राला फटका बसलेला आहे। त्यात रेल्वे कशी बाजूला राहील? उद्योग बंद होते, वाहतूक बंद होती, जनजीवन विस्कळीत झालं होतं, भयावह परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्याच क्षेत्राला आर्थिक नुकसान सहन करावं लागलं। आता पॅसेंजर बंद होते परंतु पगार तर काही बंद नव्हते, असणारा खर्च तर काही कमी करता नाही आला आम्हाला आणि त्यामुळं या कोविडच्या काळामध्ये 36,000 कोटी रुपयाचा तोटा रेल्वेला झाला प्रवासी वाहतुकीमध्ये। परंतु एका बाजूला सगळी यातायात बंद असताना सुद्धा माल वाहतूक मात्र चालू होती। आपण बघितलं असेल की या काळामध्ये सुद्धा मोदीजींनी या देशातल्या लोकांना 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो मिळणारं तांदूळ हे मोफत पुरवण्याचं काम केलं आहे आणि सारी वाहतूक ही रेल्वेद्वारे केली गेली। रेल्वे बंद नाही राहिली, माल वाहतूक सेवा सुरूच होती। एका बाजूला माल वाहतुकीत रेल्वेला फायदा झाला,
प्रवासी वाहतुकीत तोटाही झाला 36,000 कोटी रुपयाचा. पण मुळामध्ये रेल्वेचं जे लक्ष आहे ते काही पैसा कमवणं हे लक्ष नाही रेल्वेचं. जनतेची सेवा करणं हे रेल्वेचं ध्येय आहे आणि त्या प्रमाणात जनसेवा करत असताना काही तोटाही सहन करावा लागतो. पुढच्या काळामध्ये माल वाहतुकीतून आम्ही तो तोटा भरून काढू. पण रेल्वेला आर्थिक फटका बसला आणि केंद्र सरकार सक्षम आहे तो तोटा सहन करायला. त्यातून मार्ग काढता येईल. नक्कीच काढता येईल मार्ग त्यातून आम्हाला. देशाची ही स्थिती तुम्ही सांगताय. आता मी महाराष्ट्राकडे येतोय. विशेषतः महाराष्ट्र म्हटलं की मुंबई येते. मुंबईमध्ये गेल्या महिनाभरापासून असं होतं की लोकल कधी सुरू होणार आणि त्या संदर्भात तुम्ही पण सांगितलं होतं की जर राज्य सरकारने निर्णय घेतला, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला तर मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण आता 2 डोस घेणाऱ्यांना रेल्वेचा प्रवास, लोकलचा प्रवास परवानगी दिलेली आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य अधिक भरडला जातो आहे. आता काही जणांना आणखी डोस मिळायचे आहेत, काही जणांना डोस मिळालेच नाहीत. अशा स्थितीमध्ये काहीतरी एक वेगळा पर्याय केंद्रानं राज्याला द्यायला हवा असं वाटत नाही तुम्हाला? नाही, राज्यामध्ये रेल्वे सुरू करायची की नाही करायची हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. कारण कोरोनाची परिस्थिती राज्य हाताळत आहे आणि त्यामुळं संपूर्ण प्रवाशांना परवानगी द्यायची का नाही द्यायची, जोपर्यंत राज्य सरकार केंद्राकडं रेल्वे सुरू करा अशी मागणी करत नाही तोपर्यंत स्वतःहून केंद्र सरकार काही रेल्वे सुरू करणार नव्हतं. मी मंत्री झाल्यावर मला प्रश्न विचारले गेले, मी सहज सांगितलं की राज्य सरकारने परवानगी मागाव, आम्ही रेल्वे सुरू करायला तयार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 15 तारखेपासून आम्ही रेल्वे सुरू करणार आहे. त्यांनी आम्हाला मागणी केली, आम्ही ताबडतोब परवानगी देऊन टाकली. पण त्यांनी काही अटी घातल्यात की ज्याला 2 डोस झाले त्यालाच आम्ही बसू देणार आहे. मी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली की ज्याला 2 डोस झाले त्याला जर बसू द्यायचं असेल तरी डोस झाले हे कोणा तपासायचे, तर राज्य सरकारची जबाबदारी. कारण कायदा सुव्यवस्था ही राज्याची जबाबदारी आहे. डोस कोणी घेतले याचं रेकॉर्ड राज्याजवळ आहे, केंद्राकडे रेकॉर्ड नाही त्याचं. मागितलं तर राज्य देत आहे, पण याची नोंदी कोण करतंय, तर राज्य सरकार करतंय. मग राज्य सरकारने रेल्वेच्या गेटमध्ये प्रवेश करतानाच या तपासण्या करायच्या आणि रेल्वेमध्ये प्रवासी सोडायचे, नाही तर रेल्वेमध्ये गर्दी होईल, वाद होतील असं मी म्हणलं. त्यावर टीका टिप्पणी बी केली गेली. संजय राऊतांनी टीका केली, आमच्या दुसऱ्या राऊतांनी टीका केली. पण मला असं वाटतं हे विषय टीका करण्यासारखा नाही. जर विमानतळावर मुंबई कॉर्पोरेशनचे लोक येऊन जर सर्टिफिकेट तपासतात की RT-PCR आहे का, यांनी 2 डोस घेतले का, मग जर विमानतळ सुद्धा हे तर केंद्र सरकारचं आहे, मग तिथं कॉर्पोरेशन येतं, राज्य सरकार येतं, मग रेल्वेच्या ठिकाणी का येऊ नये असं मी म्हटलं होतं. त्यावर टीका केली. पण शेवटी राज्य सरकारने ती यंत्रणा उभी केली आणि आता रेल्वेचा प्रवास सुरू झालेला आहे. मला असं वाटतं की काही दिवसांना सामान्य लोकांना सुद्धा प्रयोजन. आज म्हणजे कालपर्यंत 55 कोटी लोकांनी या देशामध्ये डोस घेतलेत. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त लसीकरण करणारा हा देश ठरला आणि त्यामुळं मोदीजीच्या बद्दल जागतिक पातळीवर या विषयाची चर्चा होती की लोकसंख्येनं सगळ्यात मोठा देश असताना सुद्धा लसीकरण सुद्धा सगळ्यात जास्त फास्ट केलं आहे. त्यामुळे हे लसीकरण होत राहील, प्रवाशाला परवानगी मिळत राहील. तोच विषय होता की आपण ज्या देवगिरी एक्सप्रेसने मुंबईहून औरंगाबादकडे निघालोय या रेल्वेत सुद्धा अनेक प्रवासी आहेत ज्यांना 1 डोस मिळाला असेल, काहींनी डोस घेतलाच नाही. सर्वसामान्य या रेल्वेसाठी, तुमच्या अखत्यारीत असलेल्या रेल्वेसाठी आणि मुंबईतल्या रेल्वेतल्या प्रवाशांसाठी हा वेगळा न्याय का? त्यातून मग पर्याय काही काढावा असं वाटतो का? किंवा कारण अनेकांना नोकरीवर जायचं असतं, कामावर जायचं असतं, त्यांच्या अडचणी आहेत, किती दिवस सहन करायचं? ही गोष्ट खरी आहे की आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली. रेल्वेने अजूनही ओपन करून दिलं नाही तिकीट. रिझर्वेशन ज्याचं आहे त्याला ते तिकीट दिलं जातं आणि रेल्वेच्या गेटमध्ये येतानाच राज्य सरकारने ही व्यवस्था उभी केलेली आहे तपासण्याची. मला असं वाटतं तपासल्यानंतर आत सोडलं असेल आणि ज्याला सोडलं त्याला तिकीट दिलं असेल. आता तुम्हाला बिना तिकीट रेल्वेत बसता येत नाही आणि रिझर्वेशन करून तुम्हाला रेल्वेत बसावं लागतं. दादा, आता सुरुवातीलाच मी म्हणालो होतो की तुम्ही रेल्वे मंत्री झालात की महाराष्ट्राच्या अपेक्षा वाढतात, मराठवाड्याच्या अपेक्षा वाढतात आणि त्या वाढलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या लेवलवर तुमच्या डोक्यात काय आहे की बाबा रेल्वे संदर्भात काय बदललं पाहिजे आणि काय मोहीम हाती घेतली पाहिजे? महाराष्ट्रामध्ये
अनेक विषय असे आहेत की ज्यामध्ये गती देण्याची गरज आहे. जर गती दिली तर हा महाराष्ट्राचा विकास झपाट्यानं होऊ शकतो. बघा, मोदीजींनी काही संकल्प केलेले आहेत. त्यामध्ये मेट्रो रेल्वे, हायस्पीड रेल्वे अशा प्रकारच्या काही गोष्टी मोदींनी करायचं ठरवलं आहे. नवीन रेल्वे आणायच्यात, नवीन डबे तयार करायचे आणि फास्ट रेल्वे चालवायच्या. आपण बघितलं असेल की माल वाहतूक आपण करतो तर ही माल वाहतूक वेळेवर होत नाही. एकेकाळी 80 ते 85% माल वाहतूक रेल्वेनं व्हायची, त्यामुळे रेल्वे फायद्यात चालायची. आता 30%वर 35%वर आली. पॅसेंजरमध्ये फायदा मिळत नाही. 1 रुपयाचं तिकीट काढलं तर 48 पैसे केंद्र सरकारला भरपाई द्यावी लागते. रेल्वेचं तिकीट वाढवणंही चालत नाही, कारण सामान्य माणसावर त्याचा बोजा पडतो. मग प्रवासी वाहतूक फायद्यात नाही. भाडे वाहतूक रेल्वे सुरू केल्याशिवाय किंवा प्रयत्न केल्याशिवाय रेल्वे फायद्यात येणार नाही. मग अशा वेळेस आपलं काय करायचं, तर मोदीजीच्या संकल्पनेतला वेस्टर्न कॉरिडॉर तो आम्ही सुरू करायची संकल्पना केली. दिल्लीपासून तर मुंबईपर्यंत केवळ असा रूट तयार करायचा की त्यांना रेल्वेच्या फक्त माल वाहतूक होईल. आज रेल्वेची माल वाहतुकीची क्षमता किती आहे, तर ताशी 75 किलोमीटरची. पण माल वाहतूक रेल्वे 75 किलोमीटरनं चालत नाही, 25 किलोमीटरनं चालते. का, तर त्याच मार्गावरून प्रवासी वाहतूक, त्याच मार्गावरून माल वाहतूक, आणि मग प्रवासी गाडी आली की माल वाहतुकीची गाडी साईड ट्रॅक लावली जाते. 2 गाड्या 3 गाड्या पुढं जाऊ तर ती गाडी उभी राहते. आणि त्याच्यामुळं आज तिची मर्यादा आहे 25 किलोमीटर ताशी. जी रेल्वे 75 किलोमीटर चालते ती 25वर जर चालली ती माल कसा वेळेवर पोहोचल. आणि त्याच्यामुळं मोदीजीची कल्पना आहे की दिल्लीपासून तर मुंबईच्या JNPT पर्यंत फक्त आणि फक्त असा रूट तयार करायचा 50,000 कोटी रुपये खर्च करून की त्याच्यावर फक्त माल वाहतूकच सुरू होईल. ही एक नवीन कल्पना आहे. यातून रेल्वेला फायदाही होणार आहे आणि जनतेचा प्रवास तर सुलभच होईल, कारण माल वाहतूक दुसऱ्या रस्त्यानं वळवल्या जाणार आहे. याच्या पलीकडे जाऊन तुम्ही बघत असाल की नाशिक ते पुण्याचा मार्ग आहे, त्यालाही रेल्वे गती आहे. मी त्याचा आढावा घेतला, त्याचं प्रेझेंटेशन घेतलं आहे. असे अनेक मार्ग आहेत की ते आपल्याला पुढच्या काळामध्ये पूर्ण करावं लागतं. दिल्ली ते मुंबई हा जो सुपर एक्सप्रेस मार्ग म्हणताय, त्याचं काही कागदावर आले, काही त्या संदर्भातल्या कल्पना प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे, तसा आराखडा तयार आहे? हो, आराखडा तयार आहे. दिल्ली कानपूर म्हणजे राजस्थान मार्गे तो गुजरातहून JNPT मुंबईला येणार आहे. आणि पहिला पार्ट कानपूरपर्यंत झाला सुद्धा. बाकी ठिकाणी कोविडमुळं काप बंद पडलं होतं. आमच्या मंत्री महोदयांनी मला सांगितलं की या विषयामध्ये तुम्ही लक्ष घाला, जाऊन या, गुजरातला जा, राजस्थानला जा. महाराष्ट्रात काही अडचणी आहेत. साधारणतः पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जास्त अडचणी आहेत. भूसंपादनाचे प्रश्न आहेत. मी रायगड, ठाणे आणि पालघरच्या कलेक्टरशी चर्चा केली. कोकण कमिशनरशी मी चर्चा केली. आम्ही मिटिंग केली, त्याच्यावर व्हर्च्युअल मिटिंग केली. आता फिजिकली मिटिंग आम्ही पुढच्या 15 दिवसात घेणार आहे आणि ह्या प्रश्नाला प्राधान्य देऊन हा प्रश्न आम्ही सोडवणार आहे. 50,000 कोटीचा प्रकल्प महाराष्ट्रात आम्ही आणल्याशिवाय राहणार. दिल्ली ते मुंबई हा जो मालवाहतुकीचा कॉरिडॉर आहे तो ग्रीन करणार असं जवळपास निश्चित झालं आहे. दादा, ही एक महाराष्ट्रासाठी खरंच आनंदाची बातमी तुम्ही दिलात. दुसरं महत्त्वाचं आहे की मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा आपण सातत्याने विचार करू, ते काम पण झालेलं आहे. पण महाराष्ट्रातील जनतेला आणखी एक बुलेट ट्रेनचं स्वप्न पडतंय, ते की मुंबई ही विदर्भ, मुंबई ही मराठवाडा यांना जोडणारी असावी. त्या संदर्भातला विशेषतः समृद्धी महामार्गासोबतच ती विदर्भ आणि मराठवाडा जोडणारी बुलेट ट्रेन असावी. या संदर्भातलं काय पाऊल केंद्र सरकारच्या वतीनं तुम्ही टाकताय? हे बघा, मोदीजीच्या सरकारने या देशामध्ये काही संकल्प केलेले आहेत आणि जे केले होते ते मागच्या टर्मला पूर्ण केले. अजूनही काही संकल्प करायचे आहेत आणि ते पूर्ण करायचे आहेत आम्हाला. मोदीजींनी दिल्लीपासून तर वाराणसीपर्यंत हा बुलेट ट्रेनचा संकल्प केलेला आहे. अहमदाबादपासून तर मुंबईपर्यंतचा संकल्प केलेला आहे. आता अर्थात मी राज्यमंत्री रेल्वेचा झाल्यानंतर माझ्याकडूनही काही महाराष्ट्राला अपेक्षा आहेत.
माझं मत आहे की मी पुढच्या 15 दिवसात किंवा महिन्याभरामध्ये जेव्हा मला या माझ्या कामातून वेळ मिळेल तेव्हा मी मोदीजीची भेट घेणार आहे आणि सगळ्यात पहिला प्रश्न मी त्यांच्यापुढं मांडणार आहे की मुंबईपासून तर संभाजीनगर मार्गे नागपूरपर्यंतचा बुलेट ट्रेनचा रस्ता आपला झाला पाहिजे. आता त्यासाठी पैसा लागणार किती, तो आणायचा कुठून, हा आमच्या सरकारचा विषय आहे, तो आम्ही करू. ऐकत होतो आपण, पण मला माहिती आहे की मी एकदा महाराष्ट्रात गेलो तर मला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील, म्हणून मी त्याचा अभ्यास करून आलेलो आहे. मी अधिकाऱ्यांना प्रेझेंटेशन तयार करायचं सांगितलं आणि या 1.25 महिन्यात प्रेझेंटेशनसुद्धा त्यांनी करून माझ्यासमोर सादरसुद्धा केलं. आणि त्याच्यामध्ये साधारणतः जर ही रेल्वे झाली तर मुंबईपासून संभाजीनगरपर्यंत आपण 1.5 ते पावणे 2 तासात येऊ शकतो. हे स्वप्न किती वर्षात पूर्ण होईल, सत्यात उतरेल असं तुम्हाला वाटतं? आता कारण तुम्ही पाऊल टाकणारच आहात. आता 1.25 महिना झाला. 1.25 महिन्यात मी प्रेझेंटेशन तयार करायला लावलं आहे, प्रेझेंटेशन घेतलं आहे, मनामध्ये कल्पना आणली. आता ही कल्पना मूर्त स्वरूपात जर आणायची असेल तर त्या जशा जशा अडचणी येतील त्या अडचणी सोडवण्याचं काम मला करावं लागणार आहे. पण माझा संकल्प आहे की याला मूर्त स्वरूप आपण आणू. तुम्ही आणाल अशी अपेक्षा आहे, कारण तुम्हीच अनेक भाषणामध्ये मी स्वतः ऐकले की तुम्ही 12 भोक्षाचा बाणा, म्हणजे सगळा पर्याय तुमच्याकडे असतो आणि त्याला गती मिळते. दादा, आता हे आपण महाराष्ट्र लेवलवर विशेषतः मराठवाड्यातलेही काही प्रश्न आहेत. एक प्रश्न मराठवाड्याच्या संदर्भात घेतो, एकत्रितच त्याचं उत्तर द्यावं असं मला वाटतं. की एकतर मराठवाडा हा सिकंदराबादशी जोडला गेला आहे, ती खूप जुनी मागणी आणि ती तुम्ही सुद्धा केलेली आहे. दुसरं, काही प्रलंबित रेल्वे मार्ग, प्रस्तावित रेल्वे मार्ग आहेत, ते अजूनही कागदावर आहेत, काही अर्धवट स्थितीमध्ये आहेत. त्याला तुम्ही आलात म्हणून गती मिळेल, त्या रस्त्याला पण वाटतं, त्या रेल्वे मार्गाला वाटतंय की आता दानवे साहेब आलेत, हे पूर्णत्वाला जाईल. हो, रस्त्यालाही वाटतच असेल की या रस्त्यानं फिरणारा माणूसच आता रेल्वे मंत्री झाला तर नक्कीच आपल्याला न्याय मिळेल. कारण जर जातीवंत शेतकरी असला जर शेतात गेला तर शेत त्याच्याशी बोलतंय, फक्त त्याची भाषा कळली पाहिजे माणसाला. आम्ही एखाद्या कोपऱ्यात गेलो आणि त्या कोपऱ्यात जर कधी पाणी पोचलं नाही मोटरीचं आणि ते जर वाळलं तर ते शेत बोलतंय की मालक तुम्ही चक्राला आली, ही गोष्ट खरी आहे, पण तुमच्या बारकऱ्यांना पाणी सोडताना या कोपऱ्यात पाणी नाही आलं, तुम्ही पाणी पाठवा, म्हणजे शेत बोलतंय. तसं या रस्त्यानं जात असताना आम्हाला हा रस्ता बोलतोच आहे की याचं दुहेरीकरण झालं पाहिजे, आमच्यावर ताण येतो, आमच्यावर ओझं पडतं, दुसरा रस्ता करा. तुमच्या शब्दात मी उत्तर दिलं आहे, तुमच्या शब्दात मी उत्तर दिलं आहे. अर्थात मला माहिती आहे की सिकंदराबादपासून नांदेडपासून मनमाडपर्यंत रेल्वेचं दुहेरीकरण झालं पाहिजे. या विषयाला घेऊन मी स्वतः डेलिगेशन घेऊन गेलो अनेक वेळेस, त्यामुळं माझं त्यालाही प्राधान्य राहणार आहे. केवळ दुहेरीकरण नाही तर इलेक्ट्रिफिकेशन झालं पाहिजे. दुहेरीकरण असो, इलेक्ट्रिफिकेशन असो, या गोष्टीला मी प्राधान्य देणारच आहे. आणि आपली मागणी जुनी की आम्हाला सेंट्रल रेल्वेला जोडा. आधीच तर आता मी त्याचाही आढावा घेतला, अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. आंध्राचं विभाजन झालं आहे, तेलंगणाने आंध्रा झालं आहे वेगळं. आता हे जे आमचे डिव्हिजन असतं, आम्ही राज्याला विभाजित नाही, आमचं डिव्हिजन असतं. मग हे जे डिव्हिजन आहेत आत्ता, आंध्रातले पहिले 2 डिव्हिजन आंध्रात चालले आता आणि तेलंगणाला कमी राहू राहिले आणि त्यात पण आता आपलं डिव्हिजन बाहेर काढायचं आहे. याही गोष्टीवर आम्ही मार्ग काढू पुढच्या काळामध्ये, कारण आम्हाला याची जाणीव आहे. अनेक आमचे रेल्वे संघर्ष समितीचे पदाधिकारी मराठवाड्यातले याविषयी घेऊन गेलेत, आम्ही त्यांच्यासोबत गेलो. तर आता या सगळ्या गोष्टी 1-1.25 महिन्यात मी आपल्याला जे उत्तरं दिले याचा अभ्यास केलाच, अधिवेशन चालू असून सुद्धा. आता पुढच्या काळात प्रत्येक डिपार्टमेंटची मी ब्रीफिंग घेणार आहे. खातं रेल्वेचं आहे, पण रेल्वे अंतर्गत काही कंपन्या स्थापन केलेल्या आहेत, 12-13 कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. प्रत्येकाचं ब्रीफिंग घ्यावं लागेल. मी केवळ रेल्वे मंत्री नाही, मी कोयला मंत्री आहे, मी माइन्सचा मंत्री आहे, त्यातही काही कंपन्या आहेत, त्यांचाही अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यासानंतर मी या निष्कर्षापर्यंत येईल की आपल्या राज्याला आपल्या खात्यातून काय देता येईल, आपल्या मराठवाड्याला आपल्या खात्यातून काय देता येईल, आपल्या मतदारसंघाला आपल्या खात्यातून काय देता येईल, याचा जरूर अभ्यास करून सगळ्यात पहिलं प्राधान्य काय जर असेल तर देशाचं तर प्राधान्य आमच्यापुढे आहेच, मोदींनी ठरवून दिलेलं, ते लक्ष तर पूर्ण करूच, पण महाराष्ट्राकडे मात्र दुर्लक्ष होऊ देणार नाही. हा जो सुखद अनुभव आहे हा पहिल्यांदाच घेतोय आम्ही. तुम्ही यापूर्वी बऱ्याचदा घेतले असाल. असाच अनुभव महाराष्ट्रातल्या जनतेला भविष्यात मिळावा अशी एक अपेक्षा आहे.
दादा, ही रेल्वेचे प्रश्न तुम्ही सांगितलात कारण तेवढ्याच पोटतिडकीनं त्याचं उत्तरं पण दिलात. 1.25 वर्षाच्या काळामध्ये औरंगाबाद, जालना या 2 शहरासोबतच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून दररोज दिल्लीमध्ये 400-500 हजार लोक तुम्हाला विमानानं, रेल्वेनं भेटायला यायचे. तर ते काही निवेदनं घेऊन यायचे का दादा रेल्वे मंत्री झालेत त्या आनंदात यायचे? त्यातले काही अनुभव आहेत का? किंवा आता शेवटी कार्यकर्त्याला असं वाटतं की काहीतरी दादाकडे कागद घेऊन जावा आणि ते पुढचं प्रोसेस करावी? मला भेटायला आलेला जर वर्ग तुम्ही लक्षात घेतला तर चॅनलने तुमच्या दाखवलं सुद्धा की मला भेटायला कोण आले. त्या बिचाऱ्यांचं रेल्वे डिपार्टमेंटकडं किंवा कोयला खात्याकडं किंवा माइन्सकडं एकही काम नव्हतं. ज्या लोकांनी मला 35 वर्षे आमदार खासदार केलं, ही 3री पिढी आहे. म्हणजे मी ज्यांच्यासोबत काम करायला लागलो ते बिचारे आज काही कारणांना नाही आहेत, कोणी घरी बसलेत. मग त्यांची मुलं माझ्याबरोबर काम करायला लागलेत. मग आता तेही सुद्धा बाकीच्या व्यवसायात गेले. आता त्यांची मुलं म्हणजे 3री पिढी, येणारा वर्ग एकदम तरुण वर्ग होता. आणि मी रेल्वे मंत्री, कोयला मंत्री, माइन्स मंत्री झाल्याच्या नंतर जेवढा आनंद मला झाला त्याच्यापेक्षा कितीतरी पट आनंद माझ्या समर्थकाला, पार्टीच्या कार्यकर्त्याला, मला ज्यांनी आत्तापर्यंत राजकारणात टिकून ठेवलं त्यांना झाला. एकाही माणसाने मला मागण्या मागितल्या नाही. केवळ माझ्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी दिल्लीमध्ये आले. पण मागण्या मागितल्याने याचा अर्थ त्याला ही खात्री आहे माझी की हा आपला नेता ज्या विधानसभेचं, लोकसभेचं प्रतिनिधित्व करतो त्यांनी आपल्या मागण्या काही मागं ठेवल्या नाहीत. संधी मिळाली की मागणी पूर्ण केली. आता यांना संधी मिळाली, आपण यांची सदिच्छा भेट घ्यावं, यांना शुभेच्छा द्यावं आणि यांच्या कामाला यांनी सुरुवात करावं. बरोबर. मी 7 तारखेला हे खातं मिळालं, 8 तारखेला खातं वाटप झालं. 8 ते 10 तारखेपर्यंत, आत्ताच्या परवाच्या 10 तारखेपर्यंत 10,200 लोक मला भेटायला येऊन गेले. 10,200 लोक मला भेटायला येऊन गेले. मला सांगा की बिचाऱ्यांनी कधी दिल्ली बघितली नव्हती. तुम्हाला एक माहिती आहे का, पंढरपूरच्या विठोबाचे जसे भक्त असतात ना, की ते निघताना विचार करत नाही की मला जेवण कुठं भेटेल, मी झोपल कुठं, माझ्या खिशात पैसे नाही आहेत, माझं रस्त्यानं काय होईल, माझ्या डोक्यात फक्त जायचं विठोबाच्या दर्शनाला. असे भोळे बाबडे भक्त बिचारे की ज्यांनी कधी गावच्या बाजाराशिवाय मुंबई पाहिली नाही, असे लोक दिल्लीला मला भेटायला आले. खरंच मी कौतुक करतो त्यांचं. कारण त्याच जनतेच्या याच्यावर तुम्ही दिल्लीमध्ये पोहोचलात, त्यांची तुम्हाला आता आभार मानायचे असतील. तर आता दादा म्हणले की जरा पॉलिटिकल आलंच, कारण प्रदेशाध्यक्ष होतात आणि अनेक वर्ष राजकारणातल्या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. गेल्या 2 महिन्याच्या काळामधला जर विचार केला की मराठा आरक्षण आणि राज्यातल्या वेगवेगळ्या मुद्द्यावर, GST असेल, वेगवेगळ्या मुद्द्यावर पंतप्रधानांना भेटण्यासाठी महाराष्ट्राचं शिष्टमंडळ गेलं होतं आणि त्या शिष्टमंडळासोबतच मुख्यमंत्री स्वतः पंतप्रधानाशी गुप्तगू केले, एकटेच बोलले. ते दोघांची संवाद झाला, त्याच्यावर बऱ्याच चर्चा झाल्या. पुढं काय झालं हे झालं नाही. नंतर पवार साहेब सुद्धा मोदींना भेटले, त्याच्यानंतर पुन्हा अमित शहा यांची भेट झाली. कधी शिवसेना, कधी राष्ट्रवादीचे नेते हे भेटतात आणि पुन्हा पुन्हा महाराष्ट्रातले भाजपचे नेते असं सांगतायत की हे सरकार कधी पडू शकतं. काही तसं दिसतंय, वाटतंय तसं? हे बघा, तर देशाच्या प्रधानमंत्र्याला कोणी भेटू शकतो. शरद पवार भेटले, मुख्यमंत्री भेटले, अजित पवार भेटले, जयंत पाटील भेटले. या राजकीय भेटी आहेत. राज्यामध्ये अतिवृष्टी झाली, राज्यामध्ये शेती क्षेत्राचं नुकसान झालं, कोरोना होता, अशा प्रकारच्या भेटी घेतात. परवा शरद पवार साहेब भेटले, अमित शहाजीला भेटले, प्रधानमंत्र्याला भेटले. हे भेटी चालू असतात. पण या सगळ्या ज्या भेटी या राजकीय भेटी नाही आहेत. या राज्याचे काही प्रश्न असतील, ते प्रश्न घेऊन त्यांनी त्या भेटी केलेल्या असतील असं मला वाटतं. पण हे सरकार पडणार आहे का टिकणार आहे हे आम्ही नाही म्हणत. ज्या दिवशी या सरकारची स्थापना झाली त्या दिवसापासून या राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये शंका आहे, कारण हे चालणारं सरकार नाही आहे.
कारण एकमेकाच्या विचाराशी जुळतं मिळतं सरकार नाही आहे हे. काँग्रेसने राष्ट्रवादीवर खूप आरोप केलेत, राष्ट्रवादींनी शिवसेनेवर खूप आरोप केलेत, शिवसेनेने दोन्ही पक्षावर आरोप केलेत आणि असं असताना सत्तेसाठी एकत्र आलेत. विधानसभेची युती झाली होती, युतीमध्ये जनतेनं कौल दिला होता, आम्ही तर मत दिलं एकाला, सरकार बनलं दुसऱ्याचंच. त्यामुळे जनतेमध्ये प्रक्षोभ आहे. हे सरकार आम्ही पाडणार नाही. जनता एखाद्या वेळेस या सरकारला पाडील, आम्ही नाही पाडणार सरकारला. आणि सरकारला पाडायचं म्हणल्यावर पडत असतं का? राजकारणामध्ये भाषणबाजीमध्ये कोणी काही बोललं असेल त्याचा याच्याशी अर्थ लावू नका तुम्ही. हे सरकार जर पडलं तर हे अमर अकबर अँथोनीचं सरकार आहे. हे तिघाचे तोंड 3 ठिकाणी आहे. मराठा आरक्षण टिकू शकले नाहीत, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकले नाहीत, अजूनही नुकसान भरपाई अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्याला दिल्या नाहीत, पीक विम्याचे पैसे अजून भेटले नाहीत. ज्या पद्धतीने यांनी कोविड हाताळलं ती पद्धत फक्त केंद्रावर आरोप करणं याच्या पलीकडे हे गेले नाहीत. हे अपयशी सरकार आहे. हे सरकार आम्ही नाही पाडणार. हे जनता ज्याला खाली ओढील एखाद्या दिवशी किंवा या आपसात भांडून यायचं सरकारपर्यंत आम्ही सरकार पाडण्याची कोशिश नाही करणार. तुम्ही पाडणार नाहीत, पडेल की पडणार? हे बघा, आता हे चाललंय, हे चालता चालता केव्हा ठोकर लागेल आणि केव्हा पडले आम्ही नाही सांगू शकत. मग ते पडेल काही यांच्यात एकमेकाला लुटून देतील असे होऊ शकतं. तुमचा अभ्यास काय म्हणतो? आमचा अभ्यास म्हणतो हे आपसात भांडतील. अच्छा, हा, आपसात भांडून आपसात भांडतील आणि वेगळे होतील. आणि वेगळे होतील. पण ते केव्हा होतील हे सांगता येत नाही. आणि जर नाहीच झाले तरी निवडणुका हे आहेत शेवटी, मग लोकच पाडतील त्यांना. पण असं काही आहे का की आता तुम्ही तर म्हणताय की हे जातील स्वतःहून? 1.25 वर्षापूर्वी जो शिवसेना आणि भाजपमधला वाद अधिक तीव्र झाला होता, मधल्या काळात पण अधिक वाढला होता, पण आता कुठंतरी ते सौम्य होतोय. आता जुने ऋणानुबंध पुन्हा जवळ येत आहेत असं वाटतंय. राज्यामध्ये उद्भवलेली परिस्थिती काय आहे त्याच्यावर तुम्हाला वादविवाद वाटतात. अतिवृष्टीमध्ये सरकारनं ज्या पद्धतीनं जनतेला मदत करायला पाहिजे होती, कोकणवासियांना, सांगली, सातारा, कोल्हापूरवाल्यांना, तेव्हा त्यांनी मदत नाही केली. आमचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर गेलेत, आमचे दरेकर गेलेत, चंद्रकांत दादा गेले आमचे राज्याचे अध्यक्ष. त्या टायमाला त्यांना जे चित्र डोळ्यात दिसलं त्यामुळे त्यांनी सरकारवर आरोप केले. सांगली, सातारा, कोल्हापूर त्या भागामध्ये आमच्या मुख्यमंत्र्यांनी, चंद्रकांत दादांनी, त्या काळातल्या आमच्या मंत्र्यांनी नावेमध्ये बसून निर्णय घेतलेत, नावेमध्ये बसून. आणि ही 4-4 दिवस घराच्या बाहेर निघले नाही पाणी चालू असताना सुद्धा. आणि त्यामुळं मग साहजिकच आमच्या लोकांना टिकाईशिवाय काही पर्याय नाही. बाहेर निघा, लोकांची हाल पहा, त्यांना मदत करा. नावेमध्ये बसून आमच्या लोकांनी त्यावेळेस पाहणी केली आणि लोकांना जागेवर मदत केली. पण तुमच्या सगळ्या नेत्यांचा प्रयत्न सुरूच आहे की यांना खाली कसं खेचायचं. एकीकडे असंही म्हणतात की तुम्ही म्हटल्यासारखं ते ऑटोमॅटिक आपोआप पडतील, ते भांडणं करतील. पण गेल्या 1.25 वर्षामध्ये चंद्रकांत पाटील असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर नेते ते सातत्यानं असं म्हणतात. त्यामुळं असं वाटतं की काहीतरी वेगळं चित्र महाराष्ट्रात भविष्य दिसेल. तुम्ही एक गोष्ट पहिली स्पष्ट करून घ्या की हा आवाज जनतेचा आहे, आमचा नाही आहे. जनतेच्या मनामध्येच या सरकारबद्दल शंका आहे. कारण सरकार आलं कसं? आम्ही तर मतं वेगळ्या लोकांना दिले होते. ज्याला मतं दिले ते सरकार बनलं नाही आणि ज्याला मतं दिले नाही ते सरकारमध्ये आले. एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली या राज्यात. आणि म्हणून कुठेही जा तुम्ही, यात्रेत जा, लग्नात जा, पुढे अंत्यविधीला जा, आमच्यासारखा काव साहेब किती दिवस चालेल? कोणी भेटलं ते सरकारवर शंका घेत आहे. का घेत आहे? तर त्यांना माहिती आहे की हे सरकार जे आलंय ना, ज्याला आम्ही मतं दिली ते सरकार नाहीये. की स्वतःहूनच ते पडतील एकमेकांमध्ये. आम्ही म्हणतो ते पडतील तेव्हा पडतील, ही आमची भावना नाही, जनताचा म्हणजे का साहेब सरकार किती दिवस चालेल? आता आम्हाला समजत नाही काय सांगावं यांना. ते झालंच कसं? लोकांचे प्रश्न मोठे बारीक सारीक असतात. तुम्हाला वाटतं लोकांना राजकारण कळत नाही, पण आता घराघरात राजकारण कळायला लागलंय. लोक म्हणते आम्ही ज्याला मतदान दिलं ते सरकारने आले, दुसरे झालेत कोणतरी. ही खरं तर महाराष्ट्रासाठी नवीन तुम्ही माहिती दिलीत की अशा पद्धतीने हे सगळे बदल होत आहेत. एक शेवटचा प्रश्न घेतो मी. बराच वेळ झालं, रात्र मध्याच्या पुढे गेलेली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी
आरक्षणाच्या संदर्भात केंद्रानं जो राज्याला अधिकार दिलेले आहेत की मागास प्रवर्ग ठरवण्याचे, पण एक सातत्यानं मागणी होती की 50% आरक्षणाची मर्यादा ही शिथिल करावी, पण ती केली गेली नाही. म्हणजे पुन्हा राज्य आणि केंद्र असा वाद राहील आणि मराठा आरक्षण किंवा ओबीसींची मागणी हे पुन्हा तशाच पद्धतीनं पेंडिंग राहील आणि न्याय काही मिळणार नाही. हे बघा, आमचे सत्तेतले दिवस किती भारतीय जनता पार्टीचे, आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांचे सत्तेतले वर्ष किती आणि आमचे दिवस किती याचं मूल्यमापन करा. 50%ची अट रद्द करा हे आत्ता कळायला लागले का? इंदिरा साहनी खटला 1993ला लागला आणि तेव्हाच स्पष्ट झालं होतं की 50%पेक्षा वर आरक्षण जाऊ देऊ नये. यातले कोणी मागणी करणारे केंद्रात मंत्री होते, कोणी मुख्यमंत्री होते. जर यांना मराठा समाजाबद्दल कळवळा होता तर 1993ला हा इंदिरा साहनीचा खटला सुप्रीम कोर्टानं निकाल दिला की 50%पेक्षा जास्तीचं आरक्षण देऊ नये. मला सांगा, यांनी 93 पासून आतापर्यंत मराठा समाजाला मागणी केली नव्हती का? केली होती. मग का यांनी यांच्या सरकारकडून बदलून नाही घेतलं? आत्ता जी मागणी करतात यांच्या सरकारमध्ये का नाही केली? करायला पाहिजे होती. आणि आता 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसना, आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे विधानसभेला तर याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होईल आपली, म्हणून नारायण राणे समिती नियुक्त केली. समितीनं मुस्लिम आणि मराठाला आरक्षण दिलं. एवढे मुरब्बी नेते, टीका करणारे नेते आता समिती नियुक्त करून आरक्षण देता येत नाही. यांना माहिती आहे की एखाद्या समाजाला मागास ठरवायचा असेल तर मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी लागते. जर आयोगाची स्थापना केल्याशिवाय एखाद्या समाजाला मागास ठरवता येत नाही तर समिती नियुक्त का केली हा माझा प्रश्न आहे. 93ला जर इंदिरा साहनी खटल्याचा निकाल लागला तर तुमचं सरकार असताना तुम्ही का 50%पेक्षा जास्त आरक्षण वाढवून घेतले हा माझा प्रश्न आहे. किती दिवस आरोप प्रत्यारोपात राहणार? माझं ऐकून घ्या पुन्हा. का यांनी समिती नियुक्त केली? अरे आमचं सरकार आलं, आम्ही मागासवर्गीय आयोग स्थापन केला आणि मराठ्याला आरक्षण दिलंय. हे आरक्षण चॅलेंज झालंय हायकोर्टात. आमची वकिलाची फौज आम्ही उभी केली, ते आरक्षण टिकवलं. दुर्दैवानं आमचं सरकार गेलं. हे सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकू शकले नाही. कोर्टानं जे मत नोंदवलं ते मत असं नोंदवलं की 102व्या घटना दुरुस्तीनुसार आता राज्याला अधिकार नाही. अरे खरं म्हणजे यांनी पटवून देऊ शकले असते. तामिळनाडू सरकार पटवून देऊ शकतं कोर्टात, महाराष्ट्र सरकार का पटवून देऊ शकत नाही कोर्टामध्ये? यांनी पटवून द्यायला पाहिजे होतं, पण हे कमी पडले. यांचे पायात पाय गुतले, एकत्र बसलेच नाही. अमर अकबर आणि त्यांनी एकत्र आलेच नाही. 3 दिशेला 3 तोंड. अशोक चव्हाणावर जिम्मेदारी देऊन टाकली. त्यांना बळीचा बकरा केला अशोक चव्हाणांना. काय करतील ते एकटे? यांनी वकिलाची फौज उभी करायला पाहिजे होती, घटनेचा अभ्यास करायला पाहिजे होता, कायद्याचा अभ्यास करायला पाहिजे होता, आणि आम्हालाच अधिकार हे पटवून द्यायला पाहिजे होतं. बरं, निकाल लागला, सुप्रीम कोर्टानं स्थगित देऊन टाकली. त्या दिवसापासून आमच्यावर टीकेचा भडीमार चालला की आता राज्याला अधिकार नाही, आम्ही कसं करावं, राज्याला अधिकार नाही, आम्ही आता कसं करावं. आता मोदीजीच्या सरकारनं 127व्या घटना दुरुस्तीनुसार राज्याला अधिकार देऊन टाकलेत. बाबा द्या आता आरक्षण मराठ्याला. आता माझं मत आहे आरोप प्रत्यारोप करणं बंद करायचे. तुम्ही आता म्हणले ते बंद करा. आता तुम्हाला अधिकार नव्हते ना, तुम्हाला अधिकार दिले ना. मग आता अधिकार दिल्याच्या नंतर तुम्ही आता इकडे तिकडे कायला बघता? आता तुमची बुद्धी पणाला लावा. पुन्हा मागासवर्गीय आयोग नेमा, त्याला राज्यभर फिरवा, त्याचा अहवाल घ्या, विधिमंडळात या आणि कोर्टाला पटवून द्या की तुमचं म्हणणं होतं ना 102 प्रमाणात तुम्हाला देता येत नाही, आता आमच्या 127 प्रमाणात आम्हाला अधिकार आले, आम्ही ह्या जातीला मागास ठरवलं आणि तेही SCला, STला आणि OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. आता उगा इकडे तिकडे फेकफाक करू नका, आमच्यावर आरोप करू नका. आता ज्या मुद्द्यावर त्यांनी फेटाळलं तो मुद्दा आता झाला ना वेगळा. आता तुम्ही कशाला 50%चं काढू राहिले? आणि 50%चं काळ 93 पासून काय झोपा घेतल्या का तुम्ही? इंदिरा साहनी खटला केस
जर निकाली सुप्रीम कोर्टानं 93ला काढली, व तेव्हापासून 93पासून यांचे सरकारच आले नाही का? आत्ता झोपातून उठले का तुम्ही? मुळात त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं. आम्ही दिलं तर आता त्याच्यावर 102 प्रमाण आम्हाला अधिकार नाही. आम्ही 127 प्रमाण अधिकार दिले तर ते म्हणते आता 50% करा, इम्पिरियल डाटा द्या. अरे राज्य बी करू शकतंय ना. त्यामुळं मराठा समाजाने आरक्षण दिलं पाहिजे. जर आरक्षण दिलं नाही तर मराठा समाज यांना आता माफ करणार नाही. दादा, तुमच्यासोबत हा रेल्वे प्रवास अत्यंत सुखद होता. ही बोगी तितकीच सुंदर आहे, कारण भारतीय रेल्वेचं प्रत्येक टप्पे म्हणजे प्रचंड सौंदर्य हे वेगळं आहे. आणि तुम्ही आता रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आणि तशा तुम्हाला शुभेच्छा. आणि मध्यरात्री आम्हाला या बोगीत वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. आपण इथंच थांबूयात. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, औरंगाबाद.